नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण शिवजयंतीनिमित्त बॅनर तयार करणार आहोत। तर ते बॅनर कशाप्रकारे तयार करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये फुल डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे बॅनर रिलेटेड व्हिडिओ मराठी भाषेमध्ये आपल्या चॅनलवर टाकत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधलं जे मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर झेड आर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। या ॲप्लिकेशनचा सर्व इंटरफेस आपल्या फाईल मॅनेजरसारखा असतो, त्यामुळे तुम्हाला ॲप्लिकेशन यूज करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही। या ॲप्लिकेशनची डायरेक्ट डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल, किंवा ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती पण अवेलेबल आहे, तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलच्या फाईल मॅनेजरला म्हणजे डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। त्यामध्ये आपण शिवजन्मोत्सव 16/2025 नावाची एक झिप फाईल दिलेली आहे। झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता शिवजन्मोत्सव 16 नावाचं एक फोल्डर तयार झालं आहे। त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। तर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ओपन .plt फाईलवरती क्लिक करून .plt वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर ओके, बघू शकता फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर सिम्पली आपल्या PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। तर यामध्ये तुम्ही आता शुभेच्छुकमध्ये तुमचं नाव टाकू शकता। इथे अशा प्रकारे शुभेच्छुकमध्ये तुम्ही तुमचं नाव मराठी कीबोर्डमध्ये टाईप करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि इथे कलर या ऑप्शनवरती येऊन तुमच्या नावाला फक्त इथे खालून अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचा कलर चेंज करायचा आहे। तुम्ही शक्यतो येलो कलर ठेवा। ओके, तर इथे थोडंसं सिलेक्टमध्ये प्रॉब्लेम आला होता। ओके, तर बघू शकता थोडंसं डार्क करायचं आहे, की तुम्ही रेडकडे पण गेला जास्त तरी चालेल। ओके, तर अशा प्रकारे इथे चेंज करायचं आहे। फोटो ॲड करायचं असेल तर इथे इम्पोर्ट ऑप्शनवरून तुम्ही फोटो इम्पोर्ट करून इथे बॅनरमध्ये ॲड करून लावू शकता। तर यामध्ये आपण 2 थीम तयार केलेल्या आहे। तर त्या कशा प्रकारे तयार करायचं आहे ते सांगतो तुम्हाला। तर हे वाली जे लेअर आहे हे हाईड म्हणजे अनहाईड करायची आणि ही वाली हाईड करून टाकायची। त्यानंतर बघू शकता इथे हे लाईटची पण हाईड करायची। त्यानंतर इथे हे टेक्स्ट हाईड करायचं आहे आणि यावाला टेक्स्टला हायलाईट करायचं आहे आणि या टेक्स्टची जे आहे तो कलर चेंज करायचा आहे शुभेच्छाचा। ओके, तर बघू शकता अशा प्रकारे 2 थीमचे बॅनर तयार केले आपण एकाच PLP फाईलमध्ये। त्यामध्ये तुम्ही एडिट करून दोन्ही पण सेव्ह करून दोन्ही पण अपलोड करू शकता। तर 2 थीम दिलेल्या आपण याच्यामध्ये। तर आता हे सेव्ह करण्यासाठी काय करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डिफॉल्ट अल्ट्रा रोटेट येऊन सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या अगोदरची पण थीम तुम्हाला अशाच प्रकारे सेव्ह करायची, त्यामध्ये तुमच्या फुल HD क्वालिटीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये बॅनर सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।